श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ हा खूप छान असणार आहे, कारण आपल्या घरामध्ये आपण निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी जो अध्यात्मात आपण घराबाहेर जो कोहळा लावत असतो, नेमका तो का लावला जातो किंवा कोहळा लावण्यासाठी नक्की योग्य वेळ कोणती असती, किंवा कोहळा 99% लोकांना माहीत नसेल की कोहळा म्हणजे काय। तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे आणि त्याचे नक्कीच तुम्हाला खूप छान फायदे होतील, कारण निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याचं काम हे कोहळा करत असतं। जसं की आपले आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाला असेल तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात जे आपल्याला माहिती नसतात। म्हणजे आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीचे जे लोक होते ते अशा काही गोष्टी करत असत की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर राहील आणि या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही। किंवा अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात। कोहळा हे एक प्रकारचं फळ आहे। प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठीही लोक करायचे। तर अशी मान्यता आहे की कोहळा हा सर्व प्रकारची नकारात्मक एनर्जी जी आहे ती शोषून घेण्याचं काम करत असतं। आपल्या घराला, घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल किंवा एखादी बाधा वगैरे झालेली असेल किंवा त्या एखादं म्हणजे कोणत्याही प्रकारचा आजार असेल, तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता ह्या कोहळ्यामध्ये असतेच। हा कोहळा आपण घरापुढे, दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील आपण बांधू शकतो किंवा मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे, त्याच पद्धतीने आपण तो कोहळा बांधला पाहिजे। जर त्या विधीचं आपण पालन केलं नाही तर त्या कोहळाचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला लाभ होणार नाही। तर तो अगदी व्यवस्थित आणि शास्त्रशुद्धच तो बांधला पाहिजे। त्यावरती मंत्र म्हटले पाहिजे किंवा त्यावरती असे विशेष अशी सेवा केली पाहिजे। अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता तर तो काही दिवसातच सडून गेला, त्यातून पाणी पडू लागले, तर हा अपशकुन तर नाही ना। म्हणजे असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न येतात की कोहळा चांगला असेल तर काय असतं किंवा कोहळा जर खराब झाला तर काय असतं। तर त्यासाठी कोहळा आपण खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोहळ्याला देठ असणारा असावा, बिना देठाचा नसावा। कोहळा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादं वस्त्र, लाल कलरचं वस्त्र किंवा एक कोणत्याही कलरचं वस्त्र असेल ते वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती तो कोहळा ठेवायचा आहे आणि त्याच्या एका बाजूवर अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकवांच्या मदतीने स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतर देठापासून तर बुडापर्यंत काजळ लावायचं आहे। आपल्याला माहितीच आहे काजळ आपण लहान मुलांना दृष्ट लावू नये म्हणून करत असतो। तर ते काजळ आपण एक काळी रेघ ओढायची आहे त्या काजळाने। अशा पद्धतीने आपण तो कोहळा करायचा आहे। त्यानंतर हा कोहळा पूजा करण्यासाठी आपण तयार करायचा। त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वाहून, दिवा लावून, अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना, आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की कोहळ्याच्या मदतीने आमच्या घरामध्ये जी काही वाईट शक्तींपासून किंवा नजर आणि दृष्ट लागण्यापासून आमचं संरक्षण कर। अशा पद्धतीने जर आपण कोहळ्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्यावरती मंत्र वगैरे किंवा जसं मी सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटेल। परंतु काही जण फक्त कोहळा विकत आणतात आणि तसाच तो टांगतात, तर त्यामुळे त्यांना त्याचा काही रिझल्ट भेटत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट भेटेल। आणि त्यानंतर हा कोहळा आपल्याला घराच्या बाहेर टांगायचा आहे किंवा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या साईडला, म्हणजे एखादी व्यक्ती जा ये करत असल्यानंतर त्या व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून जाईल। तर टांगताना हे लक्षात ठेवायचं आहे की अगदी आपण कोहळा टांगल्यानंतर अगदी एका आठवड्यात सुद्धा खराब होऊ शकतो। अशा वेळी घाबरून आपण जायचं नाही। तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा, नजर किंवा बाधा आहे ती सामावून घेण्याची क्षमता या कोहळ्याची संपलेली आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची वाईट एनर्जी होती किंवा नकारात्मक एनर्जी होती, त्यामुळेच तो कोहळा खराब झाला आहे आणि म्हणून कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळायला लागते। तेव्हा कोहळा हा फेकून द्यायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे लगेच आपल्या लक्षात आल्यानंतर, आणि पुन्हा नवीन कोहळा आणून घराबाहेर लावायचा आहे। हे लक्षात ठेवा, असा खराब झालेला कोहळा चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका।
कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी साठलेल्या असतात. जर कोळा अशा प्रकारे जर सुरुवातीलाच खूप लवकर खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे, त्याने त्याचे काम उत्तमरित्या केले आहे. म्हणजे तो नकारात्मक एनर्जी जी आपल्या घरामध्ये आहे ते खेचून घेण्याचं काम करत आहे, त्यामुळे तो लवकर खराब झालेला आहे. तर ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब घराबाहेर आपण फेकून द्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. आता नवीन जर कोळा जो तुम्ही आणला तो जास्त दिवस टिकलेला दिसेल किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तो देखील खराब होऊ शकतो लगेच. तेव्हा नव्याने कोळा टांगण्याची तस्ती तुम्ही घेतलीच पाहिजे. म्हणजे जितक्या जर खराब झाला की लगेच आपण तो चेंज करायचा. म्हणजे असं समजायचं की मी तेवढी एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये होती त्यामुळे तो खराब होतोय. एकदा का घरातील वातावरण जर नीट झालं, तर सकारात्मक वातावरण जर झालं तर तो कोळा हा वर्षभरही टिकू शकतो. 1.5 वर्ष 2 वर्ष किती पण दिवस तो टिकू शकतो, ज्यावेळेस आपली निगेटिव्ह एनर्जी जाईल त्यावेळेस. आता कोळा कधी लावायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर कोळा हा शक्यतो शनिवारी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. शनिवारीच कोळा टांगायचा आहे, त्याची पूजा करायची आहे आणि ते सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर करायचं आहे. जर कोहळा खराब झाला आणि नवीन लावायचा आहे तर तो सुद्धा शनिवारीच लावायचा आहे. परंतु एकदा कोहळा लावल्यानंतर पुढील शनिवारी अमावास्या आली, दिवाळी अमावास्या आली किंवा सोमवती अमावास्या आली तर या दिवशी तुम्ही कोहळा बदलू शकता, तुम्हाला जर नवीन कोहळा लावायचा असेल. बरेच जण अमावस्याच्या दिवशीही कोहळा लावतात, तर तेही शुभच आहे का अमावस्याच्या दिवशी. कोहळा बदलणे गरजेचे नाही, परंतु जर इच्छा जर असेल आपली तर आपण बदलू शकता. आता कोहळा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेरच आपण तो कोहळा लावायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडली पाहिजे. बाहेरून येणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे, अशा प्रकारे आपण तो लावायचा आहे. म्हणजे मुख्य द्वाराच्या बाहेर लावा किंवा मुख्य द्वाराच्या आपण आतमधल्या साईडला लावा. परंतु ती व्यक्ती जी बाहेरून नकारात्मक ऊर्जा घेऊन जर येणारी असेल तर ती त्या व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून गेली पाहिजे. आता असे करायचे की बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल किंवा तिची नजर जर वाईट असेल, आपल्याला लागणार असेल, तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधीच शोषून घेण्याचं काम हा कोहळा करत असतो. म्हणून जर तुमच्या घरातील लोकांची सारखी चिडचिड होत असेल, उद्योगामध्ये अडचण येत असेल, तर कसलीच प्रगती होत नाही, ही सगळी बाहेरची बाधा असू शकते किंवा नजर दोष असू शकतो, तर अशा वेळी कोहळाचा वापर आपण करू शकतो. तर नक्कीच तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक प्रकारची अडचणी असेल किंवा अनेक प्रकारचे बरेच आधी व्याधी लपलेले असतील, तर त्यासाठी कोहळा हा अगदी उत्तम आणि 101% तुम्हाला रिझल्ट देणारा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही कोहळ्याचा उपाय नक्कीच करा आणि एकदम साधा सोपा आहे मी सांगितल्याप्रमाणे. श्री स्वामी समर्थ.